ही इंजेक्शन असेल आहे देतो, काही इंजेक्शनला आपल्याला डर्मल टेस्टिंग करायची गरज पडते। जसं आता आपण लोकल लावतो, पेशंटला सर्जरी करायच्या आधी आपण लोकल लावतो, तर आपल्याला 0.1 ml इंजेक्शन जे असतं इंट्राडर्मल आपल्याला लावून तो व्हील आलाय का ते बघून, मग नंतर अर्ध्या तासात त्याची काही रिॲक्शन येते का पेशंटला ते बघून नंतर मग डिसाईड करायचं असतं की आपण ज्याला रिॲक्शन आलेली नाही आहे आता आपण ह्याला लोकल लावून सर्जरी करू शकतो। तसेच अँटीबायोटिक्स असतात। अँटीबायोटिक्स जेव्हा आपण पेशंट्सला लावतो तेव्हा प्रत्येक अँटीबायोटिकचा टेस्ट डोस पेशंटला द्यायला पाहिजे। आता हा टेस्ट डोस द्यायची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे। जसं आपण आता इंजेक्शन डिझॉल्व केलं, इंजेक्शन डिझॉल्व करायच्या आधी आपल्याला काय बघावं लागतं की ते किती ml मध्ये डिझॉल्व होणार आहे, त्याची एक्सपायरी डेट काय आहे, किती मिलीग्रामचं ते इंजेक्शन आहे। कारण प्रत्येकाचे डोसेस कधी आपण 250 देतो, कधी 500 देतो, कधी 1 ग्राम देतो किंवा 4.5 ग्राम देतो। डिपेंड करतं की आपण डोस काय आपण शेड्यूल केलेला आहे आणि डोस आपण कसा देणार आहे। मग आपल्याला ते इंजेक्शन डिझॉल्व करायला लागतं। डिझॉल्व करताना आपल्याला ते चांगलं हलवून घ्यावं लागतं। त्याच्यातले फाईन पार्टिकल्स आहेत ते पूर्णपणे डिझॉल्व झाले पाहिजे आणि नुसतं पाण्यासारखं इंजेक्शन दिसलं पाहिजे किंवा काही इंजेक्शनला थोडा कलर असतो, तर ते एकजीव झालं पाहिजे ह्याची खात्री करून घ्यायला लागते। मग त्यानंतर काय करायचं, त्यातलं जे 1 ml इंजेक्शन असतं ते आपण 5 mlच्या सिरिंजमध्ये घ्यायचं आणि त्याच्यात परत 5 ml डिस्टिल वॉटर आपण टाकून ते जे आपण डिझॉल्व केलेले इंजेक्शन आहे ते डायल्यूट करून घ्यायचं। आणि हे डायल्यूटेड इंजेक्शन आपण जे कधी आपण आज रुटीनली प्रॅक्टिस करतो की 100 mlच्या NS मध्ये आपण अँटीबायोटिक सोडतो, तर आपण काय करायला पाहिजे की जेव्हा आपण IV लाईन लावली, आपण त्या IV लाईनमधनं जे सलाईनचं जे पिवळं कलरचं ट्यूब असतं त्या ट्यूबमधनं आपण हे जे डिझॉल्व केलेलं इंजेक्शन आहे 1 ml घेतलं आणि मग त्याच्यात आता आपण 5 ml डिस्टिल वॉटर टाकलं, ते आपण स्लो पुश करायला पाहिजे। कमीत कमी 5 मिनिटात ते आपण हळूहळू पुश करायचं आणि 20 मिनिटं आपण वाट पाहिजे की पेशंटला काही साईड इफेक्ट्स किंवा त्याची रिॲक्शन वगैरे येत आहे का, तोपर्यंत आपण ते इंजेक्शन जे NS आपण देतो आहे ते लॉक करून ठेवून द्यायचं। आणि पेशंटला समजा काही वाटलं नसेल, काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आला, तर उरलेलं जे इंजेक्शन आहे ते तुम्ही त्या NSच्या बॉटलमध्ये ते सोडून द्यायचं असतं, बरोबर आहे। पण रिॲक्शन आली तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे मी वाट बघत होती कोणी त्याच्यावर कमेंट करेल की मॅडम पेशंटला शिवरिंग येतं, पण ते कोणी लिहिलेलं नाही आजपर्यंत। तर पेशंटला शिवरिंग म्हणजे थंडी वाजते, खूप जोराची थंडी वाजते, तो अशा थरथर कापतो तो। अशा वेळेवर सगळ्यात पहिली गोष्ट आपली ही आहे की आपण ब्लड देतो असेल आहे किंवा मग आपण कुठलं इंजेक्शन देतो आहे, तर ते आपल्याला पटकन पहिले डिस्कनेक्ट करून घ्यावं लागतं, तर पेशंटच्या शरीरातून ते काढून घ्यावं लागतं। मग ब्लड असो किंवा मग इंजेक्टेबलची रिॲक्शन असो, ते आपल्याला डिस्कनेक्ट करून काढून घ्यावं लागतं। आणि नंतर मग इमर्जन्सी ट्रे जो आहे त्याच्यातनं तुम्ही AV लावा, डेक्झोनर द्या, पेशंटला पांघरून द्या आणि मग पेशंट सेटल होतो की नाही ते पहा। तर शिवरिंग सुद्धा बघणे म्हणजे येत असेल पेशंटला तर ती एक इम्पॉर्टंट सिम्पटम आहे रिॲक्शन येण्याचं। तर टेस्ट डोजेस कसे लावतात ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे। याचं पिक्चर मी तुम्हाला देईल, याचा डेमो सुद्धा प्रॅक्टिकलच्या कोर्सेसमध्ये सांगितला जाईल आणि इथे तर मी तुम्हाला फक्त पिक्चर दाखवणार की तो व्हील कसा येतो आणि 0.1 ml इंजेक्ट तुम्हाला इंट्राडर्मली कसं द्यायचं आहे। पण रिॲक्शन येते की नाही येत ह्यासाठी प्रत्येक इंजेक्शन आपण टेस्ट करत नाही, पण अँटीबायोटिक्स जे आहे हे टेस्ट करूनच लावायचे आहेत, कारण त्याचे डोजेस जे असतात ते ग्राम्समध्ये आपण देतो, त्यामुळे टेस्ट डोस देणे आवश्यक आहे। लोकल म्हणजे आपण लोकल ॲनेस्थेटिक एजंट्स जे आहेत ते तर आपण टेस्ट केल्याशिवाय देतच नाही। तर हे जे टेस्ट डोज आहेत हे शिकणे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये केल्या जातात, त्यामुळे सिस्टर लोकांना ह्याची सवय पाहिजे आणि डायरेक्ट NS मध्ये टाकून सोडून दिला असं नाही करायचं, टेस्ट करायचं आणि मग डायरेक्ट सोड टाकायचं
आणि प्रत्येक NS ची बॉटल जी आहे ही कमीत कमी अर्धा तास स्लो गेली पाहिजे. अँटीबायोटिक असो, मेट्रोजिल असो, त्याच्यामध्ये तुम्ही एनाल्जेसिक घातलेला असो किंवा मग रॅबीप्लस किंवा एंटीसिड कुठलंही IV इंजेक्शन जे असेल आहे जे NS मध्ये आपण टाकतो किंवा डायरेक्ट आपण पुश करतो तर ते स्लो पुश करायचं असते. आणि जे NS मध्ये असतं ते तर कमीत कमी एक बॉटल जी आहे 25 मिनिटात गेली पाहिजे. ह्याचं मॅथ्स करून घ्यायचं, गणित करून घ्यायचं की ही जी बॉटल आहे ही आपल्याला 25 मिनिटात स्लो 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 द्यायची आहे. फक्त IV फ्लुइड्स काही पेशंट्स जे शॉकमध्ये असतात त्यांना फास्ट द्यावे लागतात, पण त्यावेळेस तिथे डॉक्टर्स हजर असतात. जेव्हा डॉक्टर्स हजर नसतात तेव्हा जर अँटीबायोटिक्स आपल्याला लावायचे असेल तर ते NS मध्ये टाकलेले एनाल्जेसिक्स असो, अँटासिड्स असो किंवा मग अँटीबायोटिक्स असो, ते जे NS असतं 100 ml ते 25 मिनिटात गेलं पाहिजे. ही गोष्ट खात्रीने लक्षात घ्या. तर हे होतं रिएक्शन्सच्या बद्दल. रिएक्शन्स येऊ नये म्हणून कुठली खबरदारी घ्यायची ह्याच्याबद्दल, टेस्ट गोज कसे लावायचे ह्याच्याबद्दल आणि इमर्जन्सी ट्रेसचा हँडओव्हर तर मी तुम्हाला खूप चांगल्या रीतीने सांगितलेला आहे मागच्या व्हिडिओत, तर तो तुम्ही रेफर करून घ्या जर तुम्ही रेफर केलेला नसेल तर. आम्ही आत्तापर्यंत पुष्कळशे छान छान गोष्टी सांगितलेल्या आहे. स्टेथोस्कोप कसा वापरायचा सांगितलेला आहे आपण, BP घेपरेटस कसं वापरायचं, IV लाईन कशी लावायची, स्काल्पेन कसा लावायचा, व्हासोफिक्स कसं लावायचं, ह्या सगळ्याच गोष्टी आपण बऱ्याचशा कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही चांगल्या रीतीने रेफर केला तर तुम्हाला अजिबात अडचणी येणार नाही. लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब जर केला नसेल तर जरूर करून टाका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स विचारायला म्हणजे प्रश्न विचारायला घाबरू नका. विचारा, तुम्हाला उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. धन्यवाद.